लग्नानंतर होईलच प्रेम मालिकेचा आजचा रिव्ह्यू आपण ऐकत आहोत। खूपच कमाल आणि धमाल झालेली आहे ह्या आजच्या रिव्ह्यूमध्ये। कारण ह्या आजच्या रिव्ह्यूमध्ये ज्या पद्धतीने काल आपण पाहिलं होतं की आता गुरुजी आले होते आणि गुरुजी आल्यानंतर काव्यासमोर काही भाकित आणि त्याचबरोबर इथे तुझ्या चारित्र्यावर शिंतोडे नाही ते प्रश्न, त्याचबरोबर गालबोट आणि तुझ्या चारित्र्याला शिक्षा होणार आहे असे काही भाकित त्यांनी केले होते। आणि त्याच भाकितानुसार आजपासूनच काव्याबरोबर बऱ्याच काही गोष्टी होण्यास सुरुवात झालेली आहे। हे आपल्याला आजपासून पाहायला मिळणार आहे। चॅनलवर नवीन असाल तर कृपया चॅनलला सबस्क्राइब करा। याच लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेचे रिव्ह्यू तुम्हाला इथे आपल्या चॅनलवरती ऐकायला पाहायला मिळत असतात। तर आता प्रेक्षकांनो, इथे देशमुखांचं शेंडेफळ म्हणजेच युग हा अचानक घरी आलेला असतो आणि पार्थ आणि जीवा त्याचे भरभरून लाड कौतुक करत असतात। दोघांनी त्याला उचलून घेतलेलं असतं आणि आमचा वाघ आलाय असं म्हणत असतात। इकडे सगळेजण त्याला असा अचानक का आलास म्हणून प्रश्न विचारत असतात, पण तो मात्र आता कोणाला काहीच सांगत नसतो। इकडे मानिनी म्हणत असते किती बारीक झाला आहेस रे, आणि काय हे जरा तब्येतीची जरा काळजी तरी घ्यायला हवी होतीस ना, असं इथे मानिनी बोलत असते। मानिनीने ह्या सगळ्या गोष्टी बोलल्यावर आता विक्रम मानिनीला म्हणत असतात, आता तो इथे चांगला आलेला आहे ना, मग तू आता त्यांचे चांगले लाड आणि कौतुक हे सगळं काही तू इथे कर। काही जरी झालं ना तरी तू तुझ्या तालमीमध्ये चांगलाच तयार होईल आणि काय खाऊ पिऊ घालायचं आहे, काय लाड करायचे आहेत ना, ते सगळं तू इथे कर असं आता विक्रम म्हणत असतात। विक्रमने ह्या गोष्टी बोलल्यानंतर मानिनी म्हणत असते, मी तर ते सगळं करणार आहे। त्यावर जीवा आणि पार्थ म्हणतात, म्हणजे बघा आता बारकं आलं की लगेचच 2 नंबर आणि 1 नंबरचं तर लगे पत्ता कट। आता इकडे मात्र लगेचच तो ह्या दोघींना ह्या वेशात पाहत असतो आणि ह्या दोघींना ह्या वेशात पाहिल्यानंतर तो विचारत असतो, अगं काय हे रम्याताई वसुआत्या, तुमचा हा अवतार काय आहे आणि त्यासोबत हे सगळं कसं आणि कशामुळे झालेलं आहे असा प्रश्न त्याने विचारलेला असतो। त्यावर लगेचच आता मानिनी म्हणत असते, तू त्यांच्याशी काही एक बोलायला जाऊ नकोस, त्यांच्याशी काही एक बोलायचं नाहीये आणि त्यांच्या जवळ सुद्धा जाण्याचा प्रयत्न करू नकोस। त्यावर युग म्हणत असतो, अगं आई पण काय झाले ते तरी सांग। पण इकडे मानिनी म्हणत असते, नाही तुला आत्ता मी काहीच नाही सांगणार। आणि त्यावर लगेचच मानिनी ह्या दोघींना म्हणते, तुम्ही आत्तापर्यंत इथे तोंड बघत काय करत आहात आणि का उभे आहात? तुम्हाला सांगितलेली कामं तुम्ही पूर्ण केली आहेत की नाही? तुमची हिंमत कशी झाली इथे येऊन उभा राहण्याची? आणि त्यासोबत आत्ताच्या आत्ता इथून चालत्या व्हा, इथून निघून जा असं आता इथे मानिनी ह्या दोघींना बोलत असते। मानिनी ह्या दोघींना ह्या सगळ्या गोष्टी बोलल्यानंतर आता वसू आणि रम्याला खूप मोठा धक्का बसतो। कारण एक असा व्यक्ती होता ज्या व्यक्तीला म्हणजेच युगला आत्तापर्यंत घरामध्ये झालेल्या कुठल्याच गोष्टी माहिती नव्हत्या आणि छोटूशा युग समोर सुद्धा आता मानिनीने सरळ ह्या दोघींचा सुद्धा अपमान केलेला असतो। त्यामुळे वसुंधराला थोडासा राग आलेला असतो। आतापर्यंत बरेच दिवस होऊन गेलेले असतात, असं तिला वाटत असतं की मानिनीचा राग शांत होईल, आज ना उद्या ती निवळेल आणि आज ना उद्या ती मला माफ करेल। पण इथे तर उलटच होतं, युग आला तरी सुद्धा युगचे प्रश्न काही संपत नसतात। तो म्हणत असतो, पण असं काय झालेलं आहे? त्यावर मानिनी आणि त्यावर इतर लोक सुद्धा म्हणत असतात, तू नको काळजी करू, बऱ्याच काही गोष्टी तू नसताना या घरामध्ये घडून गेलेल्या आहेत आणि त्यानून तुला आम्ही नंतर सांगू असं इथे ते बोलत असतात। त्यानंतर लगेचच आता युगला पाणी प्यायला देण्यात येतं आणि त्याला सांगण्यात येतं की हे बघ, तू आता छान फ्रेश वगैरे हो आणि फ्रेश झालास की मस्त आपण सगळं काही डिस्कस करू। पण आता इथे जीवा म्हणत असतो, अरे हे सगळं काही खरं आहे, पण युग मला एक गोष्ट सांग, तू असं अचानकच कसं काय आलायस? ना फोन केलायस ना काही केलं, काय चाललेलं काय आहे नेमकं? तेव्हा युगला ठसका लागतो आणि ठसका लागल्याबरोबरच तो थोडासा विचारामध्ये जातो। तो विचार करत असतो, नाही आता मी येण्याचं कारण इथे सांगायला नको, कारण सगळेजण मी आल्यामुळे एवढे आनंदात आहोत, तर मग आता ह्या गोष्टी सांगायला नको। त्यावर लगेचच मिथुन काका त्याला म्हणत असतात, अरे एवढा बडबड करणारा आज एवढा शांत का आहे? चल मी तुझं सामान जे आहे ना ते तुझ्या खोलीमध्ये घेऊन येतो। मानिनी म्हणत असते आणि विक्रम सुद्धा, आता तू इथे गणपती बाप्पा आहेत तर तू छान इथे गणपती बाप्पाचं दर्शन घे आणि त्यानंतरच आशीर्वाद घेऊन मग फ्रेश व्हायला जा। तर इकडे युग गणपती बाप्पा समोर उभा असतो, तर इकडे दुसऱ्या बाजूला काव्या विचार करत असते, गुरुजींनी सांगितलेल्या गोष्टी आत्ता घरी सांगायला नको, जर सांगायला गेले तर युग आल्यामुळे जो आनंद प्रत्येकाला होतोय त्या आनंदावर इथे विरजन पडू शकतो। इथे आता युग गणपती बाप्पा समोर हात जोडून डोळे बंद करून उभा असतो आणि म्हणत असतो, नाही आता सगळ्यांच्या
आनंदावर विरजण पडायला नको. मी काही जरी झालं तरी सुद्धा माझं इथे अचानक घरी येण्याचं कारण कोणाला समजता कामा नये असं तो गणपती बाप्पाला सांगत असतो. तेवढ्यातच नंदिनी त्याच्याकरिता प्रसाद घेऊन आलेली असते. नंदिनी म्हणते, हे घे ना युग प्रसाद. तेव्हा त्याच्या तोंडावर किंवा चेहऱ्यावरती पूर्ण घाम पसरलेला असतो. तेव्हा इथे नंदिनी विचार करते की काय झालेला आहे युग, एवढा तुला घाम का आलेला आहे, काही टेन्शन आहे का, तू बरा तर आहेस ना. पण युग मात्र टाळाटाळीची उत्तरं देतो. तो म्हणत असतो, अगं काही नाही, दिव्यासमोर बराच वेळ उभा होतो ना, कदाचित त्यामुळे असं झालेलं असेल. आणि तेव्हा इकडे नंदिनी थोडीशी विचारात पडलेली असते. तिला ह्या सगळ्या गोष्टींमुळे नक्कीच काहीतरी मनात गुरफुर ह्याच्या सुरू आहे असं ती इथे म्हणत असते. तर इकडे दुसऱ्या बाजूला नंदिनी आणि वसू आता खोलीत गेलेले असतात. जो मानिनीने इथे युग समोर अपमान केलेला असतो, सगळ्यांसमोर अपमान झालेला असतो, त्यामुळे त्या खूप डिस्टर्ब झालेल्या असतात. इकडे आता वसू म्हणत असते, मानिनीची अरेरावी तर आता वाढतच चाललेली आहे. ज्या बाळाला, ज्या मुलाला इथे मी अंगाखांद्यावर खेळवलं आहे आणि असा एकच व्यक्ती होता की आत्तापर्यंत घरात कुठल्या गोष्टी घडल्यात, काय झालंय हे युगला माहिती नव्हतं. मला वाटलं होतं की कमीत कमी युग समोर तरी ती आपला मान राखेल आणि मानिनी आता खूपच जास्त इथे ओव्हर करायला लागलेली आहे. त्यावरच आता रम्या म्हणत असते, बघ ना, युगला सुद्धा ह्या सगळ्या गोष्टी तिनं सांगून ठेवलेल्या आहेत. पण आता इकडे वसू म्हणत असते, नाही, काही जरी झालं ना तरी सुद्धा युगला आता आपल्या बाजूने केलंच पाहिजे. त्यावर रम्या म्हणते, पण कसं करणार आहेस आणि काय करणार आहेस. त्यावरच वसू म्हणत असते, तू नको काळजी करूस, नक्कीच आपला सुद्धा दिवस एक ना एक दिवस येईलच. आणि मानिनी ह्या सगळ्या गोष्टी अशा करत आहे ना, त्यामुळे तर आता बघ, आता सुद्धा मी शांत बसणार नाही. इकडे आता रम्याला रडायला येत असतं. ती म्हणत असते, आई, आपली अवस्था काय झालेली आहे ग, किती दिवस आपण असं राहायचं आहे. एवढी सगळी प्रॉपर्टी अर्धी आपल्या नावावर आहे, तरी सुद्धा आपण एकदमच आता मला हे सहन होत नाही गाई, असं आता रम्या इकडे वसूला सांगत असते. त्यावर वसू तिला आधार देण्याचं काम करते आणि म्हणत असते, नको काळजी करूस, एक दिवस आपला सुद्धा नक्कीच येणार आहे. आणि जो युग आलेला आहे ना, युगला सुद्धा आपण नक्कीच आपल्या बाजूने करणार आहोत. पण इकडे आता रम्या म्हणत असते, तो आपल्या कसा बाजूने होऊ शकतो, तो तर त्यांचा मुलगा आहे, तो आपलं का आणि कशामुळे ऐकेल, असं रम्या ह्या सगळ्या गोष्टी बोलत असते. तेव्हा वसू म्हणत असते, का नाही ऐकेल, ऐकावं तर लागणारच आहे ना, त्याचं सुद्धा आता काहीतरी गुपित असेलच ना, त्याची सुद्धा कुठली तरी इथे एखादा वीक पॉईंट आपल्याला सापडेलच ना. जर एखादा त्याचा वीक पॉईंट आपल्याला जर सापडला ना, तर मग आपण त्याची चांगलीच फैलावर घेऊ आणि त्याला चांगलंच ब्लॅकमेल वगैरे करू, असं आता वसू रम्याला सांगत असते. आणि तेव्हा रम्या म्हणत असते, आता त्याचा वीक पॉईंट काय असेल आणि तो कसा शोधायचा, असं म्हटल्यानंतर आता वसू म्हणत असते, तू नको काळजी करूस, फक्त तू मला साथ दे. आता तू ह्या घरामध्ये आलाय, आता आपण त्याच्याशी बोलायला जायचं, किती नाही म्हटलं तरी सुद्धा त्याच्याशी बोलतच राहायचं. एकदा का त्याचा वीक पॉईंट आपल्याला सापडला ना, तर मग तो आपल्या बाजूने नक्कीच उभा राहील आणि त्याला आपण चांगलंच प्याद बनवायचं. इकडे आता रम्या म्हणत असते, अगाई, हे सगळं तू म्हणतेस, पण सगळं हे शक्य होणार आहे का. एवढ्यातच आता वसू म्हणत असते, हो, का नाही होणार, होऊ शकतं, कारण आता बघ, तो कॉलेजवरून असा अचानकच इथे घरी आलेला आहे आणि तुला माहिती ना, तो असा एवढा शांत नाहीये. तू त्याच्या चेहऱ्याकडे पाहिलेस का, तो जास्त काही बोलला नाहीये आणि असा अचानकच कधीच येऊ शकत नाही. मानिनी आणि विक्रमचे ते संस्कारच नाहीयेत, मग नक्कीच काहीतरी घडलेलं असेल आणि त्यामुळे काही जरी झालं ना, तर इथे युगला आपलं प्याद बनवायचं आणि एकदा का युग आपल्या बाजूने बोलायला लागला, आपलं सगळं काही ऐकायला लागला, तर मग ह्या घरातलं वर्चस्व पुन्हा आपलं वाढलं म्हणूनच समजायचं. पुन्हा त्या दोघी बहिणींची चांगलीच वाट लावायची, त्यांची चांगली खरडपट्टी करायची, असं रम्या आणि वसू एकमेकींना बोलत असतात, डिस्कस करत असतात. कारण आता युग असा अचानक आल्यामुळे इथे वसूला असं वाटलेलं असतं की नाही, काही जरी झालं ना तरी सुद्धा हे सगळं आपल्या बाजूने होईल. पण अचानकच मानिनी आल्याबरोबर त्याचे सगळे काही कान भरलेले असतात किंवा मानिनीने सगळ्या काही खऱ्या गोष्टी सांगितलेल्या असतात, त्यामुळे लगेचच युग सुद्धा इथे त्यांच्याशी फारसा काही बोललेला नसतो. आणि आता इकडे वसू आणि रम्या म्हणतात, आता आपल्याला एकच काम करायचं आहे आणि ते म्हणजेच की काही जरी झालं ना तरी सुद्धा इथे युगकडे जायचं आणि युगचा ब्रेन वॉश करायचा. युगला आता आपल्या बाजूने कसं बोलतं करता येईल, कशा पद्धतीने तो आपल्याच बाजूने ठामपणे उभा राहील, आपली बाजू कशी खंबीर आहे आणि सगळं काही तो करेल, ह्या लोकांच्या विरोधामध्ये त्याला आपण उभं करायचं, असा वसूचा डाव असतो. आणि रम्या मात्र त्या डावामध्ये पुन्हा एकदा ती फसणार असते आणि वसूला साथ देणार असते. कारण किती नाही म्हटलं तरी सुद्धा ह्या सगळ्या गोष्टीतून आता इथे त्या दोघींना बाहेर पडणं खूप जास्त गरजेचं असतं.
रम्या म्हणत असते, आई अगदीच तू म्हणते तसंच हो, म्हणजेच नक्की आपल्याला बाप्पा पावेल आणि त्याचबरोबर मग एकदा का त्या काव्याला आणि त्या नंदिनीला घराच्या बाहेर हकललं की मगच इथे माझ्या जीवाला शांती मिळेल, असं इथे त्यांचं डिस्कशन सुरू असतं. तर इकडे आता दुसऱ्या बाजूला काव्या ही अभ्यास करत बसलेली असते. आता जेव्हा इथे ती अभ्यास करते तेव्हा गुरुजींनी केलेलं भाकीत तिला आठवतात. गुरुजींनी असं सांगितलं होतं की आता तुझा भूतकाळ वर डोकं काढू पाहणार आहे, त्याचबरोबर तुझ्या चारित्र्यावर संशय घेतले जाणार आहेत, घरचे तुझ्या विरोधात जातील आणि त्याचबरोबर तुझ्या मनात सगळ्या प्रश्नांची उत्तरं द्यायला असली तरी सुद्धा तुला ती देता येणार नाही. हे सगळं आता काव्याला आठवत असते. तेवढ्यातच तिची सासू तिच्याकरिता कॉफी घेऊन आलेली असते आणि काव्या विचारात असल्यामुळे ती समोर तिच्या कॉफीचा मग पकडते. त्यावरच काव्या म्हणत असते, अहो काकू तुम्ही. त्यावरच मानिनी म्हणत असते, आता मी नसेल तर कोण असणार आहे, आता माझी एवढी लाडकी सून एवढा अभ्यास करते म्हटल्यावर म्हटलं चला थोडीशी खातिरदारी करावी आणि माझ्या लाडक्या सुनेचे छान लाड करावेत म्हणून. तेवढ्यात आता काव्या उठून उभी राहते आणि म्हणत असते, पण काकू उगाचच कशाला तुम्ही त्रास करून घेतलाय, काही गरज नव्हती ह्या सगळ्या गोष्टीची. पण आता मानिनी म्हणते, अगं असं कसं, तू अभ्यास करतेस ना, अभ्यास करत असताना कॉफी चहा ह्या गोष्टी मी जर आणून दिल्या तर त्यांना काय फरक पडत आहे. त्यावरच आता काव्या म्हणत असते, हो ते सगळं काही खरं आहे, पण मी बनवली असती, मी घेतली असती ना. त्यावर आता मानिनी म्हणत असते, खरं सांगू का काव्या, तुझ्यामध्ये होणारे बदल मला खूप जास्त जाणवत आहेत. असं वाटत आहे की तू आता अगदीच नंदिनीच्या पावलावर पाऊल टाकून चालण्याचा प्रयत्न करतेस, अगदी तिच्यासारखं ह्या सगळ्या घराला सांभाळण्याचा प्रयत्न करत आहेस आणि मला हे खूप आवडत आहे. तर इकडे आता युग त्याच्या खोलीमध्ये गेलेला असतो. युग त्याच्या खोलीमध्ये गेल्यानंतर छान फ्रेश होतो. तेव्हा फ्रेश झाल्यानंतर इथे लगेचच त्याच्यासमोर वसू आणि रम्या आलेल्या असतात. वसू आणि रम्या आल्यानंतर इकडे त्या अगोदर युग थोडासा विचार करत असतो, काय करू, घरात मी कसं आलोय, काय आलोय, ह्याचं कारण सगळ्यांना सांगू का. आता रम्या वसू इथे आल्याबरोबरच युग म्हणत असतो, दोघी इथे काय करत आहात आणि तुम्ही आतापर्यंत घरामध्ये कशा वागलात, काय काय केलं हे ऐकून तर मला अजिबात विश्वास बसत नाही. आणि तेव्हा तुम्ही आत्ताच्या आत्ता इथून चालत्या व्हा, मला तुमच्याशी काहीच बोलायचं नाहीये. आणि तेव्हा वसू आणि रम्या म्हणत असतात, अरे युग बाळा असं काय करतोयस, तुला ह्या रम्याताईशी आणि ह्या वसू आत्याशी बोलायचं नाहीये का. पण त्या युग म्हणत असतो, नाही मला तुमच्याशी काही एक बोलायचं नाहीये, आईनी सगळं काही मला सांगितलेलं आहे, तुम्ही घरात काय केलेले आहेत तर इकडे आता लगेचच काव्या म्हणत असते, पण मला एक गोष्ट सांगा, खरंच मी एवढी गोड आणि एवढं चांगलं वागण्याचा प्रयत्न करते का, खरंच माझ्यामध्ये बदल झाला आहे का. त्यावर लगेचच आता मानिनी म्हणत असते, हो कारण मला माहिती ना माझी लाडकी आहे, लाडका आहे कोणीतरी. त्यावर लगेचच काव्या म्हणत असते, हो मला पण माहिती ना तुमचं लाडकं कोण आहे, तर ते म्हणजेच की विकी. अगं ते तर आहेतच ग, पण सगळ्यात महत्त्वाची माझी ही गोड सून आहेच ना. पण माझ्या ह्या गोड सुनेकडे माझी एक तक्रार आहे. आता कोणती तक्रार आहे. तेव्हा मानिनी लगेचच असं तोंड बाहेर काढते आणि गालाचा फुगा करत असते आणि म्हणत असते, जोपर्यंत तू ह्या काकूला इथे आई म्हणत नाहीस ना तोपर्यंत हा जो काही गालाचा फुगा आहे ना तो काही केल्या इथे शांत होणार नाही. तर माझी लाडकी आहेस ना, मग काकूवरून जोपर्यंत तू मला इथे आई म्हणत नाहीस ना तोपर्यंत हा गालाचा फुगा काही कमी होणार नाही, असं आता मानिनीने इथे काव्याला सांगितलेलं असतं. तेव्हा काव्या अगदीच तिच्याकडे पाहत असते आणि जेव्हा मानिनीच्या गालाचा फुगा झालेला असतो तेव्हा मात्र काव्याला खूप जास्त आनंद झालेला असतो. तिच्यावर एवढी प्रेम करणारी हक्काची व्यक्ती तिला इथे भेटलेली असते आणि इथं एवढं भरभरून कौतुक आणि त्याचबरोबर मी त्यांची एवढी लाडकी आहे ह्या सुद्धा सगळ्या गोष्टी इथे आता मानिनीकडून इथे काव्याला समजलेल्या असतात आणि त्यामुळे काव्याच्या चेहऱ्यावर जो आनंद इथे पसरलेला असतो तो पाहता क्षणी इथे खूपच छान वाटत असतं. कारण आता मानिनी तिला म्हटलेली असते, काही जरी झालं तरी सुद्धा इथे आता तुम्हा दोघांचा संसार खूप छान मार्गी लागेल. पण काव्या मला एक गोष्ट सांग की इथे आता जी काही काल गुरुजी आले होते ते का आणि कशासाठी आले होते ग, तेव्हा इथे ते कोणाला भेटले, माझ्याबद्दल विचारलं नाही का त्यांनी. त्यावर लगेचच काव्या म्हणत असते, हो ते आले होते ना आणि तुमच्याबद्दल विचारलं त्यांनी, पण मग काय म्हणाले, असे आले होते, काही बोलले का तुला. त्यावर काव्या म्हणत असते, नाही नाही ते मला फारसं काही म्हणाले नाही, फारसं काही बोलले नाही. अगं असं कसं नाही बोलले, त्यांनी काही सांगितलं नाही का तुला. त्यावर लगेचच काव्या म्हणत असते की नाही नाही त्यांनी काही नाही सांगितलं. पण तेव्हा मात्र लगेचच त्या काव्याला गुरुजी काय बोलले, कशा पद्धतीने त्या गोष्टी झालेल्या आहेत हे सगळं काही इथे आठवत असतं आणि तेव्हा ती पुन्हा आणखी थोडीशी शांत होते. त्यावर लगेचच वसू म्हणते, अगं काय झालंय ते तरी सांगणार आहेस का. पण काव्या मात्र टाळाटाळीची उत्तरं देण्याचं काम करत असते.
असं काय करतोयस युग? पण युग मात्र खूप चिडलेला असतो. अरे तू आमचं ऐकून घे ना, एवढं लहानाचं मोठं केलंय मी तुला, एवढं अंगाखांद्यावर खेळवलंय आणि तू मानिनीने 2 गोष्टी सांगितल्या की लगेचच हे आत्यासोबत असलेलं सगळं नातं इथे तू तोडणार आहेस का? तेव्हा युग म्हणत असतो, नाही, मला तुमच्या दोघींशी काहीच बोलायचं नाहीये. तुम्ही आत्ताच्या आत्ता इथे माझ्या खोलीतून चालत्या व्हा, मला तुमच्याशी काही नाही बोलायचं. जा म्हटलं ना तुम्हाला. पण वसू मात्र बोलत असते, अरे युग, एवढ्या दिवसाने तू घरी आलेला आहेस, ह्या आत्याशी 2 शब्द इथे तू बोलणार नाहीयेस का? पण इकडे मात्र युग म्हणत असतो, आई बरोबर सांगत होती, तुम्ही आत्तापर्यंत घरामध्ये जे जे उद्योग केलेत ना ते सगळे मला इथे माहिती आहेत. आणि तेव्हा रम्या म्हणत असते, अरे युग, पण प्लीज जरा ऐकून तरी घे, आपण लहानाचे मोठे एकत्र झालेलो आहोत. त्यावर लगेचच युग म्हणत असतो, तुम्ही आत्ताच्या आत्ता इथून जाताय का की मी आत्ताच्या आत्ता इथून निघून जाऊ? जर तुम्हाला जर माझ्यासोबत काही बोलायचं असेल तर अजिबात बोलायला येऊ नका. आई बरोबर म्हणत होती की तुम्ही 1 नंबरचा निगरघट्ट आहात आणि तुम्ही काही ऐकणार नाही आहात. आईने तुम्हाला ही शिक्षा दिली ती अगदीच बरोबर आहे. तर इकडे आता मानिनी म्हणत असते, खरं सांगू का ग काव्या, आणि पार्थचं नातं ना खूप छान असंच फुलू दे आणि मला खात्री आहे की आता तुम्ही दोघं सुद्धा तुमच्या आयुष्यामध्ये आणि तुमच्या नात्यामध्ये लवकरच पुढे जाल. आता काव्याला गुरुजी म्हणाले होते की इथे सून म्हणून आणि तुझी खूप मोठी परीक्षा असणार आहे. आणि तेव्हा काव्याला गुरुजींचं बोलणं ऐकल्यानंतर तिला तर आता खूप मोठा धक्का बसलेला असतो. कशा पद्धतीने गुरुजींनी त्या गोष्टी इथे तिच्यासमोर मांडल्या होत्या. कारण इथे आता तुझी खूप मोठी परीक्षा असणार आहे. तुझ्या मनात जे आहे ते इथे तुला सांगायचं आहे पण ते सांगता येणार नाही. तेव्हा इथे आता मानिनी म्हणत असते, अगं काव्या, काय झालंय? मी तुला काहीतरी विचारते ना. पण इकडे काव्या काहीच बोलत नसते. तर आता इकडे युग ह्या दोघींना सरळ सरळ टाळूनच तिथून निघून गेलेला असतो. तर आता काव्या विचारात पडलेली असते, काय करू? सांगू का सगळं काही मानिनी काकूला? पण नको, नाही सांगू शकत ह्या सगळ्या गोष्टी मी. आता जेव्हाच युग इथे निघून जातो तेव्हा मात्र इकडे रम्या म्हणत असते, अगं हा तर आपलीच लाज काढून गेलेला आहे. बघ ना कसा बोललेला आहे, एवढा बारीक आहे आपल्या सगळ्यांपेक्षा. तू तर त्याला अंगाखांद्यावर खेळवलंय. मी माझ्या हाताने कितीदा तरी त्याला भरवलंय. त्या गोष्टीची ह्याला जरा सुद्धा जाणीव नाहीये आणि सरळ सरळ इथे आपल्याला हा नाकारून निघून गेलेला आहे. बघितलंच नाही. त्यावर लगेचच त्या वसू म्हणत असते, अगं तो सुद्धा मानिनीचाच पोरगा आहे. पण आता रम्या म्हणत असते, मग तू ह्याला आपलं प्यादं कसं बनवणार होतीस आणि तू काय म्हणत होतीस? त्यावरच वसू म्हणत असते, हो मी ह्यालाच आपलं प्यादं बनवणार आहे. त्यावर रम्या म्हणते, तुझा अजून सुद्धा असाच विश्वास आहे की तो आपल्या बाजूने येईल आणि आपलं सगळं काही ऐकेल? त्यावर वसू म्हणते, हो त्याला नक्कीच आपल्या बाजूने यावं लागेल आणि आपण म्हणतो त्या सगळ्या गोष्टी इथे ऐकाव्याच लागतील. तुला एक गोष्ट सांगू का रम्या? हा अचानक घरी आलेला आहे आणि हा असा अचानक घरी आल्यामुळे ह्याचा नक्कीच काहीतरी वीक पॉईंट असेल. आपल्याला तोच वीक पॉईंट इथे शोधून काढायचा आहे आणि एकदा का तो वीक पॉईंट आपल्या हाती लागला की मग हा आपल्या बाजूने बघ कसा पोपटासारखा बोलतोय. तर इकडे आता जी मानिनी आहे तिने इथे आई म्हणण्याची इथे काव्याकडे अगदीच मागणी केलेली असते आणि तेव्हा काव्या शेवटी इथे मानिनीचा फुगा शांत होण्यासाठी तिला शेवटी आई म्हणत असते. आता इकडे लगेचच काव्याला मानिनी म्हणत असते, बरं बाई चल, मी काय बोलत बसलेली आहे, घरामध्ये बऱ्याच सगळे कामं पडलेले आहेत, बऱ्याच सगळ्या तयारी सुद्धा करायच्या आहेत आणि मी अशी तुझ्यासोबत गप्पा मारत बसलेली आहे. त्यावर काव्या म्हणत असते, पण आई खरंच तुमच्या सगळ्यांचे मनापासून आभार आणि थँक्यू. त्यावर मानिनी म्हणत असते, का आणि कशासाठी? त्यावरती म्हणते, पण तुम्ही सगळेजण मला एवढं छान सपोर्ट करता, एवढे सगळेजण तुम्ही मला सगळे सांभाळून घेता, त्या सगळ्या गोष्टींमुळे अगदी मनापासून थँक्यू आणि आभार, असं काव्याने म्हटल्यानंतर आता मानिनी विचार करत असते, एक गोष्ट सांग, गुरुजी आले आणि काहीच कसे बोलले नाहीत, काहीतरी बोलले असतील ना? त्यावर लगेचच काव्या म्हणत असते, हां ते म्हणजे बोलले ना, ते म्हणजेच की त्यांनी फक्त तुमच्याबद्दल आणि विक्रम काकाबद्दल बऱ्या काही गोष्टी विचारल्या, बाकी जास्त काही ते बोलले नाही आहेत. असं कसं होईल, मला काही कळतच नाही, असं इथे ती म्हटल्यानंतर आता मात्र काव्याला काय बोलावं आणि काय नाही ह्या गोष्टी ते समजतच नसतात. तर आता प्रेक्षकांनो आजच्या भागामध्ये एवढंच. उद्याचा भाग खूप भन्नाट आणि इंटरेस्टिंग असा झालेला आहे, ते जाणून घेऊयात. पार्थ आता इथे गणपती बाप्पासमोर उभा राहिलेला असतो आणि गणपतीकडे तो इथे मागणं मागत असतो, कारण ह्यांच्या आज गणपती बाप्पाचं विसर्जन असतं, 1.5 दिवसाचा गणपती असतो. पार्थ म्हणत असतो, गणपती बाप्पा, काव्याला माझ्या आयुष्यामध्ये तू आता आयुष्यामधून जाऊच देऊ नकोस. काही जरी झालं ना तर
त्यांनी माझा हात घट्ट पकडून ठेवावा, अशी काहीतरी तू जादू कर, किंवा असं मला काहीतरी करायला भाग पाड की त्या माझा हात कधीच जो पकडलेला आहे तो इथे सोडणार नाहीत. तर इकडे दुसऱ्या बाजूला काव्य अभ्यास करत असताना तिला इथे तिचा आणि जीवाचा फोटो सापडत असतो. तेव्हा ती तो फोटो हातात घेते आणि म्हणत असते, ह्या जन्मेच्यावर आता माझं बिलकुल प्रेम राहिलेलं नाहीये, पण काही आठवणी अशा आहेत त्या एवढ्या सहजासहजी पुसल्या जाऊ शकत नाहीत. आणि तेव्हा ती तो फोटो हातामध्ये घेते. ती फोटो हातामध्ये घेतल्यानंतर पुन्हा एकदा गुरुजी काय बोललेले आहेत, गुरुजींची भाकितं काय आहेत, ह्या सगळ्या गोष्टी इथे आता तिला आठवत असतात. आणि तेव्हा ती फोटो हातामध्ये घेऊन फोटोकडे पाहत असते. पण प्रेक्षकांनो, सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, आता हे सगळं काही तिचं गुपित आहे, हे सगळं गोड गंगाला आहे, हिचं हे अफेअर जीवाबरोबर होतं, हे सगळ्यांसमोर येईल का हे पाहणं इंटरेस्टिंग असतं. तर इकडे आता दुसऱ्या बाजूला पार्थ सोबत मानिनी गेलेली असते आणि मानिनी पार्थला म्हणत असते. आता इकडे मानिनी पार्थला म्हणते, अरे काय मागतोयस बाप्पाकडे, लवकर प्रेमात पडा, लवकर, कळलं का तुला. तर इकडे आता नंदिनी पुन्हा बाप्पासमोर उभी असते आणि ती खूप वेळा जीवाला फोन करण्याचा प्रयत्न करत असते, पण जीवाला खूपदा फोन करून सुद्धा त्याचा फोन काही लागत नसतो किंवा तो काही रिस्पॉन्स देत नसतो. आणि त्यामुळे आता इकडे नंदिनी म्हणत असते, कुठे आहेत जीवा, कुठे आहेत जन्मेच्या, अजूनसुद्धा आले नाही आहेत आणि एवढा उशीर त्यांना का लागतोय. तर इकडे आता जीवाची जी बुलेट असती ती इथे बंद पडलेली असते आणि तो ढकलत निघालेला असतो. तेवढ्यातच काव्यासुद्धा इथे घराकडे निघालेली असते आणि ती तिथे गाडी उभी करूनच उभा असते. तेवढ्यातच आता एक्सक्यूज मी असं म्हटल्यानंतर काव्या जेव्हा पाठी वळून पाहते तेव्हा तिला इथे जीवा दिसत असतो. आता जीवा आहे तशीच गाडी इथे लावतो आणि जीवाने आहे तशीच इथे गाडी लावल्यानंतर आता लगेचच तो तिच्या पुढ्यात जाऊन उभा राहतो, समोर उभा राहतो. आणि तेव्हा इथे आता तो म्हणत असतो, तू इथे ह्यावेळी काय करतेस, असं विचारल्यानंतर आता काव्या ह्या सगळ्या प्रश्नावर काय उत्तर देईल हे पाहणं खूपच इंटरेस्टिंग असणार आहे. तर पाहत रहा लग्नानंतर होईलच प्रेम.